नमस्कार. दीप अमावस्या या एका पवित्र भारतीय सणाची आज आपण माहिती घेणार आहोत. भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण साजरे होतात आणि प्रत्येक सणामागे एक विशिष्ट धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व असते. दीप अमावस्या हाही एक असा सण आहे जो विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि काही दक्षिण भारतीय भागात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यात येणारी अमावस्या. या दिवशी घरातील दिवे, सबया स्वच्छ करून त्यांना तेल लावून त्यांची पूजा केली जाते. दिव्यांचे महत्त्व भारतीय परंपरेत फार मोठे आहे. दिवा म्हणजे प्रकाश, ऊर्जा, ज्ञान आणि आध्यात्मिकता याचे प्रतीक होय. आता दीप अमावस्याचे महत्त्व आपण जाणून घेऊ. नंबर 1 आहे धार्मिक महत्त्व. दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील शेवटची अमावस्या असते. यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते, जो भक्ती, व्रते आणि उत्सवाचा महिना आहे. अशी समजूत आहे की दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे एकत्र करून त्यांची पूजा केली तर घरामधून अंधार, संकट, नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. नंबर 2 आध्यात्मिक दृष्टिकोन. प्राचीन काळात असा विश्वास होता की अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा अधिक असते. अशा वेळी घरात दिवे लावणे म्हणजे त्या अंधारावर प्रकाशाचा विजय घालणे. त्यामुळे दीप अमावस्येला दिवे लावून संध्याकाळी घर उजळवले जाते. नंबर 3 आहे स्त्रियांसाठी विशेष महत्त्व. ही अमावस्या महिलांसाठीही विशेष मानली जाते. या दिवशी अनेक महिला साज शृंगार करून घरात दिव्यांची पूजा करतात, व्रत करतात आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, शांतता आणि समृद्धीची प्रार्थना करतात. दिव्यांची पूजा कशी करावी? तर नंबर 1 आहे दिव्यांची स्वच्छता. सगळ्यात आधी आपल्याला दिवे संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व दिवे म्हणजे मातीचे दिवे, तांब्याचे, पितळेचे समया स्वच्छ केले जातात. काही ठिकाणी या दिव्यांना पवित्र गंगाजलात धुतले जाते. दिव्यांवर चंदन, कुंकू, फुलं लावून त्यांची सजावट केली जाते. नंबर 2 दिवे लावण्याची परंपरा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरातील सर्व दिवे एकत्र करून त्यांना तेल व वाती लावून पेटवले जाते. यावेळी घरात विशेष पूजा केली जाते. काही जण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावतात, कारण असं मानलं जातं की प्रत्येक कोपरा हा उजळला पाहिजे. नंबर 3 पूजा विधी. घराची साफसफाई करून रांगोळी घालावी. समया ओवाळून त्यांच्यावर कुंकू, हळद, फुलं लावावी. दिव्यात तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप वापरावं. मंत्र म्हणून किंवा स्तोत्र पठण करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी. प्रसाद म्हणून खीर, पुरण, गोड पदार्थ अर्पण करावे. आता आपण दीप अमावस्येची पौराणिक कथा ऐकूया. तर या सणामागे एक पौराणिक कथा आहे, ती आपण बघूया. एका वेळी धरतीवर अति अंधार पसरलेला होता. अमावस्येच्या रात्री राक्षसी शक्ती सक्रिय होऊन संकट निर्माण करत होत्या. तेव्हा देवांनी धरतीवर प्रकाश पोहोचवण्यासाठी मनुष्याला दिवा लावण्याची प्रेरणा दिली आणि तेव्हापासून लोक अमावस्येच्या रात्री दिवे लावून घर, मंदिर आणि परिसर उजळवतात. ही परंपरा दिवाळीच्या आधी दीप अमावस्येपासूनच सुरू झाली आहे असे मानले जाते. घरगुती परंपरा आणि श्रद्धा. वास्तुदोष निवारण. असे मानले जाते की या दिवशी घरात दिवे लावल्याने वास्तुदोष दूर होतो. धनप्राप्ती. घरात उजेड, शुद्धता आणि सकारात्मकता वाढवल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते असा विश्वास आहे. भूतबाधा, नजरदोष टाळण्यासाठी काही ठिकाणी देवांमध्ये काळं तीळ किंवा लिंबू ठेवून विशेष पूजन केले जाते, जे नकारात्मक शक्तींना दूर ठेवतं असं मानलं जातं. दीप अमावस्येला व्रत आणि उपाय. नंबर 1 महिलांचे व्रत. तर काही ठिकाणी महिला या दिवशी फक्त फळं, दूध घेऊन उपवास करतात आणि संध्याकाळी दिव्यांची पूजा करून व्रत पूर्ण करतात असं मानलं जातं. नंबर 2 विशेष उपाय. या दिवशी काही विशेष उपाय केले जातात. घराच्या चारही कोपऱ्यात दिवे लावा. घरात नकारात्मकता निघून जाते असे मानले
येते। दिव्यामध्ये केवडा, चमेली किंवा गुलाब जलचं तेल वापरू शकता, यामुळे घरातील प्रसन्नता वाढते। झोपण्यापूर्वी देवघरात छोटा दिवा ठेवून शुभम करोति कल्याणम असं म्हणावं, यामुळे मनशांती लाभते। दीप अमावस्येला सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात। आजही अनेक ठिकाणी महिलांच्या गटामध्ये दिव्यांच्या सजावटीची स्पर्धा आयोजित केली जाते। रांगोळी व दिव्यांच्या आकर्षक रचना होतात। मंदिरात दीपदानाचा कार्यक्रम देखील होतो। वयोवृद्ध महिलांसोबत सामूहिक पूजन केले जाते। या उपक्रमातून सामाजिक एकता, संस्कृती जपण्याचा प्रयत्न होतो। आध्यात्मिक व मंत्र व स्तोत्रे। दीप अमावस्येला खालील मंत्र म्हणणे शुभ मानले जाते, यामुळे घरात प्रसन्नता वाढते। दीपो ज्योती परब्रह्मा, दीपो ज्योतिर्जनार्दनम, दीपो हरतु मे पापो, संध्या दीप नमोस्तुते। या मंत्राचा अर्थ असा आहे की हा दीप ब्रह्मा स्वरूप आहे, तो भगवान विष्णू सारखा आहे, तो माझे सर्व पाप दूर करो। आधुनिक काळात दीप अमावस्येचं महत्त्व। आजच्या यांत्रिक जीवनात जेथे अंधार म्हणजे केवळ विजेचा अभाव नाही, तर मानसिक थकवा, नकारात्मकता, ताणतणाव देखील आहे, तिथे दीप अमावस्या आपल्याला आंतरिक प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देते। हा सण आपल्याला आठवण करून देतो की अंधार कितीही गडद असला तरी एका दिव्याचा प्रकाशही त्याला हरवू शकतो। घर स्वच्छ ठेवा, मन शुद्ध ठेवा आणि देवाच्या कृपेचा प्रकाश आपल्या आयुष्यात येऊ द्या। दीप अमावस्या हा केवळ दिवे लावण्याचा सण नाही, तर तो आपल्या मनात प्रकाश निर्माण करण्याचा एक आध्यात्मिक सण आहे। या दिवशी आपण दिव्यांची पूजा करून केवळ घर नव्हे तर आपल्या जीवनातील अंधार नष्ट करूया, नव्या उमेदीनं जीवन जगायला शिकूया। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।